मित्रांनो, मी तन्मय आजच्या एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. बघू शकता कोबी प्लॉट आहे. कोबी आहे, पत्ताकोबी दोन्ही प्लॉट आहे. झाडं सारखे दिसतात कोबी आणि पत्ताकोबीचे. बघू शकता हे पत्ताकोबीचे, हा जो प्लॉट दिसला पत्ताकोबीचा आहे, हा इकडे पूर्ण कोबी लागलेली आहे. असाच दुसरा एक प्लॉट आहे, तोही व्हिडिओमध्ये दाखवेल. याला जवळजवळ आपले 3 आठवडे झाले, म्हणजे 3 वीक कंप्लीट झालेले आहे. 3 हप्ते झाले. 3 हप्त्यात पाहू शकता कशी वाढ झाली आहे कोबीची. आणि अजूनपर्यंत आपण युरिया ना DAP ना कोणचं खत, केमिकल औषधं खतं कोणची दिलेली. आपण याच्यात दशपर्णी अर्क झालं, जीवामृत झालं, याची आपण ड्रेंचिंग केलेली आहे. आता सध्या आपण भस्म सोडलेलं, रसायन केलेलं भस्म सोडलेलं याच्यात ड्रेंचिंगमधून. याची वाढ पाहू शकता. 3 आठवडे झाले, फक्त 3 आठवडे, 3 वीक्स कंप्लीट झाले, अशी वाढ झालेली आहे. आता सध्याला पाणी चालू आहे, ड्रीपनं पण पाणी देतो आपण. कोणत्याच सुरुवातीला आपण हे पाहू शकता रेन पाईप टाकले, सुरुवातीला पण रेन पाईपनं पाणी दिलेलं आहे. आता आपण पूर्ण ड्रीपनं पाणी देणार आहे कोबीला. काही ठिकाणी कोबी गेलेली सुद्धा आहे. 10% कोबी समजा गेलेली आपली वगैरे. तेवढं दुसरं रोप तयार आहे. आपण दुसरी लागवड करणार आहे येणाऱ्या हप्त्यात, की हे उद्या किंवा परवा आपण दुसऱ्या रोपाची, दुसरे जे आपल्याशी रोप तयार आहे त्या रोपाची पण लागवड करणार आहोत कोबीची. कोबी आहे, पत्ताकोबी यायची. आणि पूर्ण पण ऑर्गॅनिक घेऊन आणणार, केमिकल ना कोणचं. कोणी म्हणते कोराझन केम वगैरे, पण कोणचंच फवारलेलं नाही आहे. आपण आता शॉर्टरसची फवारणी करणार आहोत. मग सोबत पोटॅश टाकू आपण, बेलीबंग बनले ते आपण फवारत वापरू, की आपण ड्रेंचिंगमध्ये सुद्धा वापरू. पोटॅशची आपण ड्रेंचिंग देऊ काही दिवसात. काही लहान रोप होते तरी ते तग धरलेली आहे. हे बघ, हे पूर्ण तास पाहू शकता, झाडं पाहू शकता, एकसारखी वाढ झाली कोबीची. पंधराशेच्या वर रोपं बसलेले आहे. 250 जवळजवळ रोपं लागलेले आहे. आपल्याला अजून प्लॉट तयार आहे, दुसराही प्लॉट आपला तयार झालेला आहे कोबीचा, तो आपण लागवड करणं पाहू शकता. ऑर्गॅनिक याच्यात कोणतेच आपण केमिकल फवारणी ताक आणि आवळकटी आपण याची आता फवारणी घेणार 1-2 दिवसात. सध्या आपली लागवड चालू आहे रोपायच्या, पण भावाला आपलं प्लॉट तयार करणे टोमॅटोकरिता, म्हणून आपली सध्या रोपायची लागवड चालू आहे, घाई चालू आहे. म्हणून आपण सध्याच फवारा थांबवलेला आहे. पण फवारा घेऊ, एक फवारा झालेला तर 2-4 दिवसांनी आता मग अजून एक फवारा देऊ ऑर्गॅनिकचा. ताक आणि षड्रस, ताक आणि आवळकटी असे म्हणजे षड्रस तयार होतं, त्याची आपण फवारणी देऊ. ते तुम्हाला प्रमाण सांगेलच, की एखाद्या ताक आणि आवळकटीचं किती प्रमाण घ्यायचं, काय घ्यायचं, कसं फवारायचं, काय फवारायचं, सर्व तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये माहिती देईलच. आणि पाहू शकता एकसारखा प्लॉट आहे. खाली बसून सुद्धा पाहतो म्हटलं, एकसारखा प्लॉट दिसेल. फक्त पत्ताकोबीचा जो प्लॉट आहे तोच फक्त लहान आहे. फुलकोबी एकसारखी आलेली आहे. फुलकोबीचं रोप पाहू शकता, हे पाहू शकता, हे पाहू शकता रोप, हे बघता रोप. आपण जी लागवड करतो या पहिले आपण फंटन मारून घेतलेलं आहे याच्यात. आपल्या याच्यात पहिला हा प्लॉट आपला भेंडीचा, तर भेंडी उपळून काढून घेतली, आपण त्याच्यात आपण फंटन मारलेलं आहे. फंटन मारून 4 ते 5 दिवस वावर तपू देते. त्यानंतर आपण रोटर मारलेला आहे. रोटर मारल्यानंतर आपण रेन पाईप लावून हे करून घेतलं आहे, ओलून घेतलेलं आहे प्लॉट. ओढल्यानंतर परत आपण याच्यात रोटरला मारलेलं आहे. जे काही तण आलेलं राहते ते तण आपण दाबून घेतलेलं आहे. म्हणजे तण म्हणजे दाबून, म्हणजे रोटरवरून बारीक करून घेतलं, म्हणजे तण उगवणार नाही. आता बघू शकता कमी तण आहे याच्यात, नाही तर पहिले भरपूर तण उगवलं होतं. म्हणून आपण याच्यात रोटर मारून बारीक करून घ्या. त्यानंतर आपण परत आपण रेनपाईप टाकलेले आहे, म्हणजे परत आपण ओढलेलं आहे. 1-2 दिवसानंतर परत ओढलं. त्यानंतर आपण याची लागवड केली आहे कोबी रोपायची, पण ते ओल्यातच. आपण ते ताराचं जुगाड तर म्हणलं किती फुटावर पाहिजे, काय फुटावर पाहिजे, त्या फुटाचं आपण ताराचं जुगाड तर म्हणजे जुगाडनुसार आपण पूर्ण रोपाची लागवड केली या प्लॉटमध्ये. ड्रीपद्वारे पाहू शकते पाणी थेंब थेंब पाणी झाडाच्या बुडाशी मुरून आलेलं आहे. इथं ड्रीप आहे बा, ड्रीपच्या जवळपास झालेलं आहे बा, ड्रीप आहे इथं आहे.
बरोबर तिथं झाड आले बघ, ड्रीपच्या जवळजवळ पाणी पूर्ण आहे बघ. ड्रीप आहे इथं, इथं झाड आहे, इथं रोप लागलेलं आहे. तर इथं हे बघ, इथं झाड आहे हां. त्यासमोर थोडं ड्रीप आहे, थोडं अंतर सोडून आपण लागवड केली. एकदम थेंब जिथं पडते तिथं आपण लागवड नाही केली, थोडं अंतर सोडून लागवड केली रोपांची. आणि आपण हे कोणची लावली काल, सिजंटा कंपनीचा पण व्हेरायटी वापरली आहे. पत्ताकोबी सिजंटा कंपनीने जे कोबी वापरले आहे ते आपण वापरले टोकिटो कंपनीची. टोकिटो व्हेरायटी चांगली राहते. टोकिटोची गवार लावू शकतो, टोकिटोची जे कोणते व्हेरायटी, टोकिटोचं टोमॅटो हे वगैरे व्हेरायटी टोकिटो कंपनी चांगली राहते. मग आपण टोकिटा जास्त करून आपण टोकिटा वापरतो. पण टोकिटा व्हेरायटी याच्या आधी लावून पाहिजे, आपल्याला त्यात फरक जण चांगली दिसते बाकी व्हेरायटीपेक्षा. हा पूर्ण आपला प्लॉट पाहू शकता. हा कसं पूर्ण ताशेत असते, मुरत चाललं आहे. जमीन पूर्ण भरलेली आहे रोपं. जेव्हा प्लॉट पूर्ण होऊन लागेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या यूट्यूब चॅनल मला अजून नवीन माहिती पाहतील पिकाबद्दल. पूर्ण आपण ऑर्गॅनिक शेती करतो. आपल्या टोमॅटोची लागवड झाली, त्याच्याही व्हिडिओ पाहू शकता. शेडमध्ये टोमॅटोची लागवड झालेली आहे. याच्यातले तुम्हाला व्हिडिओ दिल्यास 1-2 दिवसात.